आपल्या संसारातून तरुण जाण्यासाठी मुख्य काय आहे हे देव एका ओवीमध्ये सांगत आहेत. अध्याय नंबर 7 ओवी नंबर 326. देव म्हणतात, संसारू तरावया मुख्य सद्बुद्धी गाराया, रिगमु नाही अनिका उपाया, व्यर्थ कासया शिनावे. हे राजन, कारण हा संवाद यदु अवधूत यांच्यामध्ये झालेला आहे. अवधूत भगवंत यदुराजाला म्हणतात, हे राजा, संसारातून तरुण जाण्याला मुख्य सद्बुद्धी पाहिजे आणि दुसऱ्या उपायाचा तिथे रिघाव नाही. मग व्यर्थ कष्ट सोसण्यात काय अर्थ आहे, असं या ओळीचा अर्थ होतो. संसार तरुण जाणे म्हणजे काय, तर या संसाराच्या जन्ममृत्यूच्या चक्रातून सुटणे. कारण आपण पुनरपि जन्मम पुनरपि मरणम पुनरपि जठरे जननी शयनम या चक्रामध्ये अडकलेलो आहोत आणि परत 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 जन्म मरणाचं चक्र आपल्याबरोबर आलेलं आहे. कारण वासना जोपर्यंत शिल्लक आहे तोपर्यंत आपल्याला पुनर्जन्म घ्यावा लागणार. आणि म्हणून या चक्रातून सुटण्यासाठी अवधूत भगवंत म्हणताय की मुख्य काय पाहिजे, सद्बुद्धी. कारण कोणत्या वेळी काय बोललं पाहिजे, काय म्हटलं पाहिजे, काय केलं पाहिजे हे ज्याला कळतं तोच जीवनामध्ये यशस्वी होतो आणि तोच या जन्ममरणाच्या चक्रातून सुटू शकतो. म्हणून अवधूत भगवंत या ठिकाणी म्हणतात की सद्बुद्धीच अत्यंत महत्त्वाची आहे. संसार तरुण जाण्यासाठी अनेक प्रकारचे कष्ट घेण्याची काही गरज नाही. योग्य निर्णय आपण घेतले पाहिजे आणि त्यासाठी सद्बुद्धी आपण आपल्याजवळ ठेवली पाहिजे. आणि त्यासाठी भगवंताकडे नेहमी मंदिरात जातो आपण तर काय मागितलं पाहिजे, देवाला प्रार्थना केली पाहिजे की हे देवा मला सद्बुद्धी दे. कारण त्या परिस्थितीमध्ये काय केलं पाहिजे हेच सगळ्यात महत्त्वाचं असतं. आणि म्हणून कर्म चांगले असले की सगळं काही चांगलं होतं. आणि कर्म चांगले होण्यासाठी निर्णय घेणारी यंत्रणा म्हणजे बुद्धी ही योग्य निर्णय घेतली पाहिजे. म्हणून सद्बुद्धी ज्याच्याजवळ असते तो योग्य निर्णय घेतो आणि योग्य निर्णय घेतले तर सत्कर्म त्याच्या हातून घडतात आणि सत्कर्म चांगले घडले की तो भगवंतापाशी लवकर पोहोचतो. म्हणजेच या जन्ममरणाच्या चक्रातून सुटून जातो. म्हणून नेहमी भगवंताकडे मागायचं असेल तर सद्बुद्धी मागा.